नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहोत कणिक कशी भिजवायची ते बघू. आणि नुसतं घोळण लावून फुगणारी पोळी, ज्याला तेल वगैरे काहीच नाही लागत, नुसतं घोळण लावलेलं आणि तरी पण फुगणारी मोठी अशी जाड पोळी. तर त्यासाठी आता मी घेतलेलं आहे. इथे कणिक घेतली, कणिक घेतली. कधीही पोळीत मीठ टाकायचं आहे, एवढं चांगलं बऱ्यापैकी मीठ टाकायचं. असं पूर्ण पोळीची चव लागते, चांगली चवदार लागते पोळी पोळी करताना. म्हणून हे मीठ मिक्स करून टाकायचं आहे कणकेत. आणि कणकेत मीठ मिक्स केल्यावर पाणी टाकायचं. आता परत न घेता मी कढई कशाला घेतली असे कसं गोल फिरणारी का घेतली हे सांगते. तर याच्यात मीठ टाकलं आहे पहिले मिक्स करून, आता पाणी घातलं आहे. आणि भिजवण्याची पद्धत, आता नखं वगैरे काढून स्वच्छ आहे माझा हात धुतलेला आहे. पहिले मीठ पाणी टाकलं आहे कणकेत. आता फक्त काय करायचं, आपल्याला काहीच जोर लागणार नाही कणिक भिजवायला. असं हलक्या हाताने कढई फक्त अशी असा हात ठेवून द्यायचा आहे. आणि मीठ आणि पाणी टाकलं कढईत की असं फक्त हात आपल्याला कढईच गोल फिरवायचे. हात असा गोल फिरवून कढईला गोल फिरवायचा. आणि अशा प्रकारे वेगळी पद्धत कणिक भिजवायची. पाणी आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आहे. पाणी एकदम जास्त टाकायचं नाही, पातळ होतं. तर कणिक भिजवायच्या पद्धती वेगळ्या. आता हे थोडंसं घेऊन घेऊ आपण. काहीच लागत नाही, फक्त कढई गोल फिरवायची आहे. हात असा मध्ये ठेवून द्यायचा. हात मध्ये ठेवला झालं. कढई गोल फिरवायची फक्त डाव्या हाताने. एका हाताने कढई फिरवते ते झालं. म्हणून अशी कढई घ्या तुम्ही गोल फिरणारी. कोणतंही खोल भांडं असलं, असं खाली टोक असणारं मध्ये, ते घ्यायचं. आणि थोडंसंही तेल बिल याच्यात लावलेलं नाही आहे. तेल कणकेतही टाकलेलं नाही आहे, कशातच टाकलेलं नाही आहे. अशा प्रकारे आपले वेगळं कणिक तयार होते. हात असे करून घेऊन घ्यायचं. अशा प्रकारे आपले पाणी जेवढं लागेल तेवढं, किती आपल्याला भिजवायला चुरायला जेवढं लागतं तेवढं पाणी घेऊन घ्यायचं. आणि पोळीसुद्धा आपल्याला याची जाडच करायची आहे. घोळण लावून, फक्त घोळण लावून करायची आहे कणिक. तसा वेळ असला, त्यात आपल्याजवळ वेळ नाही म्हणून. नाही तर वेळ असला की 5-10 मिनिट ही मुरलेली पाहिजे कणिक. भिजवून सेट होऊ द्यायचे. आणि नंतर मुरले की चांगली पोळी. अशा प्रकारे गोल 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 फिरवून सोपी पद्धत कणिक भिजवायची. तेवढं पाणी त्याच्यात मुरणार आहे. फक्त अशी मुठ्ठी बांधून हात ठेवून दिला असा. आपल्याला काहीच करायची गरज नाही. कढई गोल फिरवली की, म्हणजे ज्यांना भिजवता नाही येत त्यांना ही नवीन पद्धत कणिक भिजवायची चांगली आयडिया आहे. अशा प्रकारे एवढं पाणी आता लागणारच आहे, कारण आपण घट्ट भिजवली होती, त्यामुळे एवढं पाणी त्यात जिरणारच आहे. एवढं पाणी अजून थोडंसं पाणी घेतलं आहे. आता आपल्याला भिजवून ठेवायला वाट पाहायला वेळ नाही इथे, त्यामुळे आपण लगेच करायला घेऊ.
1-2 वेळा कढई हलवून घेऊ. असं कढई गोल फिरवून घ्यायची. आता पूर्ण झाली की अशा प्रकारे जेवढी घट्ट होती तेवढी आता नरम झालेली आहे कणिक. आता हे घोळण आहे. घोळण इथे बाजूला ठेवून देऊ आपण. थोडंसं घोळण इथे घेऊन द्यायचं आहे. कढईला थोडंसं चिपकलेलं वगैरे असलं तर. जास्त पाणी टाकल्यामुळे ते कढई थोडीशी चिपकते. थोडं वळण देऊन आपल्याला कोरडी करून घ्यायचं आहे कढई. थोडंसं वळण देऊ. अजून एक वेळ गोल फिरवून घेऊ. हाताची पण वळणाच्या साहाय्याने आपण कणिक काढून घेऊ शकतो. अशा हाताला चिपकलेली. बघू शकता तुम्ही की कणिक आपली पूर्ण नरम झालेली आहे. कणिक पूर्ण नरम झालेली आहे इथे शिजून. बरं. आणि कढई पूर्ण आपली स्वच्छ झालेली आहे. जे ओली नंतर चिपकलेलं होतं त्याला थोडंसं वळण आजूबाजूला लावून कणकेत मिक्स करून द्यायचं आहे. गोल 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 फिरवून आपला पुन्हा तयार झालेला आहे. याला असे थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे कणकीला. बोटानेच असं बोटाचा दाब देऊन असे करून इथे ठेवून द्यायचे. इथेच बाजूला आपण घोळण ठेवायचं आहे. थोडं इथं म्हणजे मोठी परत खराब झाल्यापेक्षा छोट्याशा ह्याच्यात भिजवणं होते. आयडिया गोल फिरवलं की जास्त जोर लागत नाही आणि भिजवून ही कणिक अशी तयार होते. आणि तेल थोडंसंही तेलाचा वापर करायचा नाही. अशा प्रकारे आपली कणिक भिजली आहे इथे. आता ती पोळी गॅस तापवायला ठेवते मी. गॅसवर तवा लोखंडाचाच तवा घेतलेला आहे. इथे पोळपाट ठेवलेला आहे. अशा प्रकारे कणिक भिजवलेली इथे आहे. गॅसच्या ओट्यावर काही सांडू नये म्हणून आपण पेपर घेतलेला आहे इथे. पोळपाटाच्या खाली आपण पेपर ठेवणार आहोत. पोळपाट घेतला इथे. नंतर एक कापड घ्यायचं आपल्याला काठे करायला. मोठा तवा गॅस मोठा केला आहे. तव्यावर तापत आहे. अशा प्रकारे आता हा चांगला मुरलेला आहे. भिजून आहे चांगला. मोठ्या मोठ्या पोळ्या आपल्याला करायच्या इथे. एखाद्या वेळेस पोळ्या बऱ्याच पोळ्या करायच्या असतात. मग जीवावर येते शेवटी उंडा राहिला की जीवावर येते. तेव्हा भिजलेली कणिक असली की मोठ्या 2 पोळ्या टाकल्या तरी आपल्याला ठेवून येते. तर ही आता कणिक घेतलेली आहे मी. कणिक चांगली मोठा गोळा घ्यायचा आणि घोळण याला भरपूर लावायचा. घोळण मोठा करून गॅस तापलेला आहे. मी कमी करून देते आता गॅस. आणि अशा प्रकारे अशी लाटली आपण पोळी लाटल्यावर आता इथं अजून घोळण टाकायचं आपल्याला.
अजून घोळण टाकायचं आहे आणि हलक्या हाताने काठं दाबून, हलक्या हाताने घोळण भरून काठं दाबायचे आणि अजून लाटायचे, अजून घोळण घेऊन लाटायचं. काठं लाटायचे आहे त्याचे. ते लाटल्यावर अजून त्याच्यावर घोळण भरू आपण. अजून भरलाय, अजून काठं दाबायचे, काठं अजून लावून. अशा प्रकारे काठं हलक्या हाताने लाटून घेऊ. 3-4 तुम्ही कितीही वेळ तुम्ही करू शकता असं. अजून आपण अजून घेतलेले आहे, अजून घोळण घेतलं, अजून लावू, अजून असं करू, अजून घेतलं आहे. आणि आता काठ आपण दाबून घ्यायचे, आजूबाजूला घोळण लावून पोळी लाटून घेऊ आता. आणि आता फक्त हलक्या हाताने काठे यायचे लाटायचे. घोळण लावलेली जाड पोळी, घोळणाची जाड पोळी करायची आपल्याला. तवा तापलेला आहे, गॅस कमी केला आहे मी. तेलाचा थेंबरही तेलाचा वापर न करता आपल्याला हे करायचं. नाही तर भिजवताना तेल टाकतात कोणी, नंतर पोळ्यांना लावतात नरम यासाठी तसं. तर हे सुद्धा तेवढीच चांगली लागते पोळी. चेंज म्हणून कधी कधी करायला काही हरकत नाही. तर करून बघा. अशी कणिक भिजवायची पद्धतही ही वापरून पहा, जी ही आयडिया सांगितली ती. अशा प्रकारे अशी आपली झालेली आहे पोळी. मधात जाड, काठं पातळ, काठं फिरवून घ्यायची. अशा प्रकारे जाडच असते ही पोळी. तवा तापला आहे, टाकून घेऊ आपण त्याला. आता गॅस मोठा केला आहे मी. शेकायसाठी एक कापड घेतला इथे, कॉटनचा कापड आहे हा, शेकायसाठी घेतला आहे. थोडीशी उभं द्यायची आहे. गॅस मोठाच आहे. थोडी झाली होती. अशा प्रकारे बघून घ्यायची. आता झाली की झालेली. पोळी पलटलेली आहे आपण. आणि आता ती पलटून टाकल्यावर, एकीकडून झाल्यावर थोडी झाल्यावर पलटून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या साईडने. आणि आता फक्त याला काठं दाबायचे आपल्याला. गॅस कमी करून घेऊ आपण. अशा प्रकारे जाड असल्यामुळे थोडीशी ती डाग पडू द्यायची पोळीवर, कारण जाड असल्यामुळे शेकायला वेळ लागते थोडंसं.
प्रकारे आपली 3-4 पदरं याच्यात आहेत निघालेले. अशा प्रकारे आपली ही पोळी झालेली आहे. हे गरमच खायला छान वाटते. आता ही काढून दाखवते मी. कणभरही तेल न वापरता केलेली ही पुडाची पोळी. कारण तेल बिल सगळ्यांना कमी खायला सांगतात, मग पोळी ते पोटात गेलं नाही पाहिजे. भाजीत तेल असते, जे आपण काहीच कोशिंबीर हे ते करतो त्यातही तेल असते. त्यामुळे मग पोळीत रोजच्या पोळी जर तेल लावलं तर जास्त पोटात जाते आपल्या पोळी इथे. त्यामुळे अशा प्रकारे करा. हे पण शिजलेलं आहे, आतमधला पूड पूर्ण शिजलेला आहे. अशा प्रकारे करा. म्हाताऱ्या लोकांना, ज्यांना पथ्य असतात, आजारी असतात लोक, त्यांना जर या पोळ्या करून दिल्या अशा गरम गरम, तर ते वरणात वगैरे बारीक करून दुधात वरणात घालून चांगल्या लागतात आणि तेलही पोटात जात नाही. अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे करून बघा. मग नवीन प्रकारे कणिक भिजवलेली, कढईत कणिक भिजवायची आयडिया आणि जाड पोळी, पुडाची जाड पोळी. थँक्यू व्हेरी मच.